गुंडगिरी, वाळू माफिया आणि राजकीय दबावाला झुगारून देत गेल्या 7 वर्षात तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी तब्बल 1000 वाळू वाहतुकीची वाहने जप्त केली असून सुमारे 7 कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय। इतकंच नाही तर नदी पुनरुज्जीवन, जटामुक्ती, धाकलेमुक्त शाळा यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी गोरगरीब आणि वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवत आपल्या कामाचा ठसा उमटवलाय। त्यांच्या या धडाकेबाज आणि निर्भीड कामगिरीमुळेच त्या लेडी सिंगम म्हणून ओळखल्या जातात। मात्र याच लेडी सिंगमवर आता हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रस्तावाची दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी तो विधानसभा विशेषाधिकार समितीकडे पाठवलाय। या प्रकरणामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आलाय। पण मंडळी, आमदार नारायण पाटील यांनी शिल्पा ठोकळे यांच्यावर नेमके कोणते आरोप केलेत? लेडी सिंगम म्हणून ओळख असलेल्या अधिकाऱ्यावरची ही कारवाई प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी आहे की खरोखरच गंभीर अनियमिततेचा मामला आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाचा करमाळा मतदारसंघाच्या राजकारणावर काय परिणाम होणार? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी धायगुडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। मंडळी, सर्वात आधी जाणून घेऊयात की शिल्पा ठोकळे नक्की आहेत तरी कोण? सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिल्पा ठोकळे यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं। घरकाम आणि शेतीची जबाबदारी सांभाळत असतानाच काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांच्या मनाशी बाळगली। कुटुंबाचा पाठिंबा आणि शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयात विज्ञान शाखेची पदवी संपादन केली। 1997 ते 1998 मध्ये पुण्यात जाऊन शिल्पा ठोकळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या पोलीस खात्यात फौजदार झाल्या। मुंबईत अशोक कामटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांना महसूल प्रशासन अधिक प्रभावी वाटू लागलं। त्यानंतर स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांनी महसूल सेवेत प्रवेश केला। 2003 मध्ये त्यांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली। सांगोला, पंढरपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर 2012 मध्ये त्यांची दक्षिण सोलापूरमध्ये तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली। मंडळी, आता पाहूयात नेमके कोणते आरोप शिल्पा ठोकळे यांच्यावर करण्यात आलेत। त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग प्रस्तावामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। विशेषाधिकार समितीच्या 8 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिलेत। आमदार नारायण पाटील हे स्वतः या समितीचे सदस्य आहेत। आरोपानुसार तहसीलदार शिल्पा ठोकळे नागरिक आणि लोकप्रतिनिधींना योग्य प्रतिसाद देत नाहीत। हिवाळी अधिवेशनाच्या कामासाठी वारंवार संपर्क साधूनही त्या फोन घेत नाहीत। आमदार झाल्यापासून तहसील कार्यालयाकडून आवश्यक माहिती मागवली असता ती वेळेत दिली जात नाही। लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष, शासकीय कामकाजाविषयी माहिती देण्यास टाळाटाळ, अतिवृष्टीच्या अनुदानात निष्क्रियता तसेच समन्वय समितीसह विविध समित्यांच्या बैठका वर्षभरात एकदाही न बोलावणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत। या संदर्भात आमदार नारायण पाटील यांनी विशेषाधिकार समितीसमोर तोंडी आणि लेखी तक्रार सादर केली आहे। या तक्रारीनंतर समितीच्या अध्यक्षांनी सर्व सदस्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं निदर्शनास आणून दिले। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत। आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केलं की लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी तहसीलदारांशी सातत्याने संपर्क ठेवावा लागतो। मात्र शिल्पा ठोकळे यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जनतेची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत। त्यामुळेच हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। आमदारांनी यापूर्वीही अधिकारी कामचुकारपणा करत राहिल्यास हक्कभंग प्रस्ताव दाखल केला जाईल असा इशाराही दिला होता। मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आता प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आहे। करमाळा मतदारसंघातील काही अन्य अधिकारीही भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणाच्या आरोपांमुळे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। आमदार नारायण आबा पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली असून जनतेतून मात्र त्यांच्या भूमिकेला पाठिंबा मिळताना दिसतोय। मंडळी, एकूणच पाहिलं तर वाळू माफियांविरोधातील कठोर कारवाईमुळे जनतेत लेडी सिंगम म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या तहसीलदार शिल्पा ठोकळे आणि करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांच्यातील वाद आता थेट विधानसभेच्या पातळीवर पोहोचलाय। एकीकडे लोकाभिमुख कामामुळे ठोकळे यांना मोठा जनसमर्थन मिळत असताना दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले आरोप आणि हक्कभंगाचा प्रस्ताव या प्रकरणाला वेगळं वळण देते। विशेषाधिकार समितीच्या चौकशीतून नेमकं सत्य काय ते समोर येतं। हा प्रस्ताव ठोकळे यांच्यासाठी दिलासादायक ठरेल
ठरेल की अडचणी वाढवणारा ठरेल आणि या संघर्षाचा करमाळा मतदारसंघाच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. तरी या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.